आज आपण पाहणार आहोत राधानगरी तालुक्यातील वर्षा पर्यटन स्थळे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्ग संपन्न आणि जैवविविधतेने भरलेला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका. याचे नाव घेताच डोळ्यांसमोर येतो तो हिरवागार निसर्ग, धबधबे, वने आणि शांतता. विशेषतः पावसाळ्यात इथला प्रत्येक कोपरा जणू स्वर्गासारखा भासतो. चला तर मग आपण करूया एक आनंददायक सफर राधानगरी तालुक्यातील प्रमुख वर्षा पर्यटन स्थळांची. पहिलं ठिकाण म्हणजे राधानगरी धरण. 1935 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं हे ऐतिहासिक धरण भारतातील पहिले जंगल राखीव क्षेत्र असलेल्या राधानगरी अभयारण्यात वसलेलं आहे. धरणाच्या काठावरून दिसणारे धुक्याने झाकलेले डोंगर, खळाळणारे पाणी आणि पक्ष्यांचा मंजूळ आवाज यामुळे इथे आलेला पर्यटक हरखून जातो. दुसरं ठिकाण म्हणजे दाजीपूर अभयारण्य. सुमारे 350 चौकिमी परिसरात पसरलेलं हे अभयारण्य म्हणजे जैवविविधतेचं खजिना आहे. इथे आपल्याला भेटतात बिबट्या, रानगवा, सांबर, भेकर तसेच सुमारे 235हून अधिक पक्ष्यांची प्रजाती. पावसाळ्यात तर हे जंगल अगदी फुलून जाते. राऊतवाडी धबधबा, धामोड धबधबा, तोरसकरवाडी आणि कासाडवाडी धबधबे हे राधानगरी तालुक्यातील एक नैसर्गिक रत्न आहेत. कोसळणारं पाणी, धुके भरलेलं आसमंत, आजूबाजूचं हिरवंगार सौंदर्य, घनदाट जंगल आणि मनाला स्पर्शणारी शांतता. इथले धबधबे पाहिल्यानंतर काळ विसरायला होतो. तुळशी धरण म्हणजेच निसर्गाच्या कुशीतलं एक शुद्ध, शांत आणि रम्य ठिकाण. पावसाळ्यात धरणाचे भरलेलं निळशार पाणी, काठावरचा गडद हिरवा जंगल आणि ढगांनी भरलेलं आकाश हे दृश्य म्हणजे एखादं निसर्गचित्रच वाटतं. काळंबावाडी धरण पावसाळ्यात गर्द झाडी, शांतता आणि धरणाचं विशाल रूप अनुभवायला मिळतं. जंगल सफारी, पक्षी निरीक्षण, फोटोशूट किंवा फक्त शांत बसून निसर्गाशी संवाद, इथं प्रत्येक क्षण एक आठवण बनतो. तुम्हाला राधानगरीतील कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वर्षा पर्यटनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.